मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू आहे. अनेक अपात्र लाडक्या बहिणीवर कारवाई देखील करण्यात आलेली आहे. तुम्ही देखील कारवाईमध्ये सापडला आहे काय? संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय ठरली असून राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून समोर आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. तथापि या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून अनेक अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यावर कारवाई करण्यात आली असून लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया निरंतर सुरू आहे. तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या उर्वरित अर्जाची छाननी लवकरच सुरू केली जाणार असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 2,52,00,000 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नव्याने आलेल्या अर्जाची छाननी बंद होती. आता लवकरच अर्ज छाननी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर केली जाणार असून अंतिम यादी प्रसिद्ध होताच पात्र महिलांच्या खात्यात तातडीने 6व्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र 6व्या हप्त्यात महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतील की 2,100 रुपये याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. अशाच लाडकी बहीण योजना संदर्भाच्या बातम्यांसाठी तुम्ही आताच या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.